प्रभू येशूचे शिष्य होण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पाचारण आहे आणि त्याविषयी आजच्या देवशब्दामध्ये आपल्याला बोध करण्यात आला आहे। अशी एक गोष्ट सांगितली जाते, ती आपण कदाचित ऐकली असेल किंवा आपल्याला माहिती असेल। एक व्यक्ती एका साधू महाराजांकडे गेला आणि त्या साधू महाराजांच्या त्या जागेमध्ये त्याने एक सोन्याची कटोरी पाहिली आणि त्याने साधू महाराजांना विनंती केली की ती सोन्याची जी ती कटोरी आहे ती तुम्ही मला द्याल का। त्याला वाटलं की साधू महाराज नकारात्मक उत्तर देतील आणि म्हणून साधू महाराजांना गोंधळात टाकण्यासाठी त्यांनी ही विनंती केली। परंतु साधू महाराजांनी त्याची विनंती ऐकताच एक सेकंदाचाही विलंब न करता लगेच ती कटोरी उचलून त्याच्या हातात दिली। तो ती कटोरी आनंदाने घेऊन घरी आला आणि त्या मनामध्ये विचार करू लागला की आता मला केवढा पैसा मिळेल, ही मी जर सोनाराकडे विकली तर मी श्रीमंत होईल, असे अनेक विचार त्याच्या मनामध्ये सुरू होते। असेच विचार करत असताना अचानक त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तो पुन्हा एकदा साधू महाराजांना ती कटोरी घेऊन भेटण्यासाठी गेला। सोनाराकडे न जाता तो त्या साधू महाराजांकडे परत गेला आणि त्यांनी त्या साधू महाराजांना विचारलं की ही कटोरी तुम्ही मला लगेच मी मागता बरोबर दिली, त्याचं कारण काय? ज्या कारणाने तुम्ही ही कटोरी मला दिली ते कारण मला द्या, ही कटोरी परत घ्या। ख्रिस्तातही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जी डिटॅचमेंट किंवा कोणत्याही प्रकारची आस्था नसलेली वृत्ती साधू महाराजांकडे होती ती या भक्ताला हवी होती। कारण ती वृत्ती जर आपल्याला प्राप्त झाली तर या जगातल्या दुसऱ्या सगळ्या गोष्टी कशा दुय्यम आहेत ह्याची जाणीव आपल्याला होते। आजच्या पहिल्या वाचनामध्ये ज्ञानग्रंथामध्ये आपल्याला तोच संदेश दिलेला आहे की परमेश्वराचे विचार, दैवी योजना आपल्याला कशा समजून घेता येतील। मानवी दृष्टिकोनातून, मानवी बुद्धिमत्तेने ते आपल्याला समजणार नाही, तर त्यासाठी आपल्याला श्रद्धेची गरज आहे, त्यासाठी परमेश्वराच्या चरणाशी येण्याची गरज आहे। दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल फिलोमेनला लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आठवण करून देतो की आपले नातेसंबंध जे आहेत ते आपण सुधारले पाहिजेत, आपण क्षमादान ह्यामध्ये वाढले पाहिजेत आणि समेटाद्वारे आपले जे नाते आहेत ते दृढ केले पाहिजेत। ते जेव्हा घडेल तेव्हा निश्चितच परमेश्वराच्या कृपेचा, दयेचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला एक सुंदर शिकवण देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त शिष्य होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याविषयी आपल्याला बोध करत आहे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमेश्वराचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे, परमेश्वराला आपण किती महत्त्व देतो, परमेश्वर आपल्या जीवनाचा पाया आहे का, आपल्या पाठीचा कणा आहे का, आपल्या विचारशक्तीचा, योजनांचा जणू काही दृष्टिकोन आहे का, ह्यावर चिंतन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे। प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो परमेश्वराला प्रथम स्थान द्या। आणि दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे आणि ती म्हणजे जर शिष्य व्हायचं असेल तर आपला वधस्तंभ आपण उचलला पाहिजे। आणि या वधस्तंभ ह्याचं महत्त्व पटवून देताना प्रभू येशू ख्रिस्त दोन दृष्टांत किंवा पॅरेबल्स आपल्या पुढे ठेवत आहेत। एक म्हणजे आपलं नियोजन कसं असावं, आपलं नियोजन हे चांगलं असावं, उत्तम असावं, यासाठी प्रभू आपल्याला बोध करत आहे। आणि दुसरं जे उदाहरण प्रभू आपल्या पुढे ठेवत आहे ते म्हणजे समेट करा, युद्ध करू नका, कारण युद्धातून काही चांगलं निष्पन्न होणार नाही। आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त एक चांगलं आयोजन करून आपले नातेसंबंध समेटाचे करून आपण चांगले शिष्य होऊ शकतो याविषयी बोध करत आहेत। आपण सध्या पवित्र मरियेच्या जन्माचा नवेना करत आहोत
आज नवेनाचा 9वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. पवित्र मरियेचा उद्या आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. पवित्र मरिया ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या होती हे आपल्याला दिसून येत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की प्रथम परमेश्वराला स्थान द्या, तशाच प्रकारचं जीवन पवित्र मरिया जगलेली आपल्याला दिसत आहे. जेव्हा तिला पाचारण करण्यात आलं तेव्हा तिने स्वतःच्या इच्छा बाजूला सारल्या, स्वतःची स्वप्न बाजूला सारली आणि परमेश्वराला प्रथम स्थान दिलं, प्राधान्य दिलं आणि त्याद्वारे ती प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्य झाली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आपला वधस्तंभ उचला. पवित्र मरियेने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटाला, दुःखाला ती सामोरे गेली. ती डगमगली नाही, ती घाबरली नाही. धैर्याने तिने आपला वधस्तंभ उचलला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी ती खंबीरपणे उभी राहिली. अशा प्रकारे पवित्र मरियेने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ती कशी प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या बनलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेने ज्याप्रमाणे तिला न समजणाऱ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात साठवून ठेवल्या, त्यावर मनन चिंतन केलं आणि त्यानुसार परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण केलं, तशाच प्रकारचं आचरण आपल्या प्रत्येकाकडनं अपेक्षित आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी जे पाचारण आहे ते समजून घेऊन देवाच्या योजनेनुसार, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार आपला वधस्तंभ उचलून परमेश्वराला प्राधान्य देऊन श्रद्धेत दृढ व्हावे आणि प्रभूचे सुवार्तिक व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.